फलंदाज लगेच आतमध्ये जायचे आहे. त्याच्यानंतर होणारा सामना त्रिमूर्ती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये पाकीजा 11 या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉस साठी मध्यंतरानंतर यायचं आहे. पाकीजा 11 आणि त्रिमूर्ती 11. गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. चेतन कोळी मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. चेतन कोळी यांना मी विनंती करेन, चेतन कोळी प्लीज आपण इथे यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. यस, आमचे बेस्ट कॅमेरामन यांचंही आपण करतो सहर्ष सरचे स्वागत. जावई बापू थोडेसे हार्ड झाले सासूरवाडीवरती. जावई बापू आता तुमची काय सोय होणार नाहीये. कमीत कमी महिनाभर जाऊ नका, होलीला जा डायरेक्ट. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना परत एकदा मात्र पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे मात्र सामना पाहायला मिळाला पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा आणि गोवंडी गावामध्ये हे दोन मातब्बर परस्पर विरोधीमध्ये मात्र अनेक दिवस अनेक स्पर्धांमध्ये खेळताना मात्र पाहायला मिळतात. परंतु आज पराभव झाला, परंतु त्या पराभवाला एका पराभवाला मात्र तुम्ही मात्र कवटाळून बसू नका, कारण असे तुम्हाला कित्येक विजय साकार करायचे आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि निश्चितच तुम्हाला प्रत्येकदा संधी मिळेल. कारण एक सामना पराभूत झालात म्हणून तुम्ही का मात्र कायमस्वरूपी पराभूत होईल असं नाहीये. याच्यानंतर तुमच्या बरोबर कदाचित पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा परत एकदा तुम्हाला कुठे कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये मिळेल, संधी आहे तुम्हाला. आणि हा सर क्रिकेट आहे. गेम ऑन लेस्ली चला परत एकदा सुरुवात होईल. मॅच आहे वाशीगाव फोर्स फिटनेस वाशीगाव आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम या दोन संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ राहील. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळणं अनिवार्य असणार आहे, नाहीतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सचिन आणि योगेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. गोलंदाजी मार्गवरती भूषण पाटील आपल्याला पाहायला राहुल समालोचक राहुल आहेत का? हा यस, आपण सत्कार करूया. खरं तर आज एक असा आवाज तो आवाज आपल्याला संध्याकाळी 6 वाजता ऐकायला भेटला. खरं तर आता 1 वाजलेले आहेत, तर बराचसा लांबचा पल्ला गाठलाय. खरं तर आपण जर विचार केला तर जनवली पेन या विभागातनं आलेले आमचे जवळचे मित्र रुपेश पाटील सर आज आमच्या या स्पर्धेतनं रजा घेत आहेत, कारण एक दिवस आम्ही त्यांना समालोचनाची संधी दिली. आता ते जात आहेत. भारताची परंपरा अतिथी देवो भव. खरं तर चांगला गोड आवाज आज आपल्याला त्यांचा ऐकायला भेटला. मी दीपक सरांना विनंती करतोय की एक गोड आवाज आणि या गोड आवाजाचा आपल्याला सन्मान करायचा आहे, कारण ते आपल्याशी रजा घेत आहेत. रुपेश पाटील मॅन फ्रॉम पेन बराचसा लांबचा पल्ला गाठून आता त्यांना मात्र त्यांच्या राहता घरी जायचं आहे. आज या मुंबईमध्ये ट्रॉम्बे नगरीमध्ये ट्रॉम्बेच्या कोलीवाड्यामध्ये
खरं तर ज्यांनी स्पर्धा ठेवली आमचे आदरणीय दीपक महेश्वरी सर. खरं तर कोली कॅप, कोली लोकांची आन बान शान, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, अर्थातच मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण रुपेश पाटील सरांचा इथं आपण यथोचित मात्र सन्मान करतोय. खरं तर तुम्ही आलात आणि आज या स्पर्धेला तुमचा आवाज आम्हाला ऐकायला भेटलाय. राहुल, खरं तर मनोहर दादा तुमची कॉमेंट्री त्यांनी पसंत केलेली आहे आणि पुन्हा एकदा मात्र या मॅचमध्ये तुम्हाला संधी मात्र देण्याचा विचार मनोहर दादा यांनी केलाय. राहुल, नवी मुंबई, वाशी, रुपेश पाटील आमच्याशी मात्र रजा घेत आहेत. त्यांचा यथोचित मात्र सन्मान सुद्धा आपण केला. खास करून आपण जर विचार केला तर जनवली पेन बराचसा लांबचा पल्ला. या राहुल या. आता आपण ऐकूया पुढचा आवाज. खरं तर एक गोड आवाज. ओव्हर टू राहुल. चला धन्यवाद सर. आपण पाहिलात संपूर्ण महाराष्ट्र ज्याने कल्याण, डोंबिवली, रायगड सारख्या अनेक स्पर्धा गाजवण्याचा विक्रम आमचे जवळचे मित्र, आमचे गुरुवर्य रुपेशजी पाटील सरांचा आवाज सातत्याने आपण ऐकत असतो. संपूर्ण महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मनापासून आभार. रुपेश पाटील सरांचा आवाज तुम्हा सर्वांच्या भेटीला ऐकायला मिळालं. जातोय पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आपण पाहताय. विदाउट लॉस ऑफ द विकेट्स, कुठल्याही प्रकारची विकेट्स गमावली नाही. चांगली भागीदारी, चांगला पार्टनरशिपचा दर्जा आपण पाहतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खूप चांगली झुंज, एक बिग बॅटल. एका बाजूला पारगाव, त्यांच्या विरोधामध्ये वाशीगाव. हे दोन झुंज आपण पाहतोय. SSCS पारगाव आणि त्यांच्या बरोबर 4 फिटनेस वाशीगाव, हे दोन टीम आपण पाहतोय. टॉस इथे झाला. टॉस जिंकल्यानंतर SSCS पारगाव या टीमनं प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग करू असं निर्णय त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा बॉलिंग करत असताना भूषणनं खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. ओव्हर नंबर 2 सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर आलेले आहेत. प्रफुल्ल मोकल या गोलंदाजाला सेकंड ओव्हर साठी प्राधान्य दिलं जाते. ओव्हर नंबर 2, पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरला प्रफुल्लला आपण पाहताय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. इथे पहा खोलपट टप्प्याचा बॉल इनटू द ब्लॉक होल, अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय मिड ऑफला. बॉल पकडेल, फेकेल, सिंगल मिळतील. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या एकीने वाढते. धावा झालेल्या आहेत 13. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13. विदाउट लॉस ऑफ द विकेट्स, कुठल्याही प्रकारची विकेट्स गमावली नाही. चांगलं कॉन्टेस्ट, चांगलं बॅटल आपण मैदानाच्या आतमधून पाहतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष आणि संघर्षाची पराकाष्ठा आपण पाहताय. इथे पहा बॉलला उडवलाय, गॅप मध्ये चाललाय, थ्रू द कव्हर खेळलाय. बॉल एक टप्पा घेत आर पार, येतोय चौकार. बॉल सीमा फरार, येतोय चौकार. चौकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने झपकन मुसंडी मारते. धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 17. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टीम 4 फिटनेस वाशीगाव, चांगली भागीदारी, कुठल्याही प्रकारची विकेट्स गमावली नाही. चांगलं पार्टनरशिप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टोस बॉल आहे, चुकीला माफी नाही. फुल टोस होता, फुल टोल भरावा लागलाय.
गोलंदाजाला फुल टोस होता, फुल टोल भरावा लागलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला फटका बॅटच्या अगदी रडार मध्ये होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे झालाय. योगेश भगतला आपण अशा प्रकारची गोलंदाजी करू शकणार नाही हे प्रात्यक्षिक. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या 6 ने झपकन मुसंडी मारते. धाबा झालेला आहे धावफलकावरती 23 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे पहा याही वेळेला उडवलाय. ओ माय गॉड, थ्रू द कव्हर खेळलाय. बॉल चाललाय कव्हर रिजनच्या डोक्यावरून. योगेशच्या बॅट मधून धमाका. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. ठोकाडी सिंग बॉल अगदी रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता. आपण पाहू शकाल स्लॉट मध्ये बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. खूप चांगला फटका आपण पाहू शकाल. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. इथे पहा खूप चांगला बॉल. क्या बात है. तशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिला. टिट फॉर टॅट. इट का जवाब पत्थर से. क्या बात है. काय कॉम्बिनेशन आपण पाहताय. एक 13 तो मैं एक मेरा हे कॉम्बिनेशन आपण पाहताय. माझ्याकडे देखील क्षमता आहे हे प्रात्यक्षिक, हे दृश्य आपण पाहताय. टीम पारगाव पुन्हा पुनरागमन करेल असं प्रात्यक्षिक आपण पाहताय. डॉट बॉलची होती सांगता. धावफलकावरती 29. इथे पहा खूप चांगला बॉल. क्या बात आहे. सबमरीन डिलिव्हरी. कटरचा वापर झालाय. रन मिळणार नाही. 2-13 तो 2 मेरा. ओ माय गॉड, कम बॅक केलाय. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 29 धावा. कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाही. टीम एसएससी पारगाव आपण पाहताय फिल्डिंग करत असताना. एसएससी पारगाव. चला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर तुम्हाला कव्हर करायचे आहेत. तुमचे खर्च झालेले आहेत 9 मिनिटं 50 सेकंद. चला अजूनही तुम्हाला 5 मिनिटं 10 सेकंद असणार आहे. चला म्हणजे 5 मिनिटं इथे 10 मिनिटं झालेले आहेत. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर समाप्त झाले. कौतुक करावं लागेल टीम एसएससी पारगाव. चांगल्या टप्प्यावरती चांगला अँगल, चांगलं रिदम न कुठलीही एक्स्ट्रा रन खर्च करत नाही. चांगलं कौतुक करावं लागेल. टाइमरची व्हॅल्यू त्यांना देखील माहिती आहे, कारण एक क्षेत्ररक्षक आपला आतमध्ये येणार नाही याची संपूर्ण माहिती घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरली. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती होतोय परिवर्तन. प्रवीण मोकळ आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. स्वतःचं पहिलं आणि टीमचं तिसरं. प्रवीण इथे चेंज ऑफ द पेस. बॉलला हुक केलाय. शॉर्ट आर्म पुल. पुल ब्युटिफुल. पुल डिलाइटफुल. पुल इज अ सक्सेसफुल आणि पुल वंडरफुल. ठोकाडी सिंग. नावाचं वादळ बरसलाय. सचिनच्या बॅट मधून धुव्वाधार स्ट्रोक आलाय. 6 धावेने टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते 35च्या घरामध्ये. इथे पहा याही वेळेला उडवलाय. फाईन लेगला फिल्डर आहे. एक टप्पा घेत. क्या बात आहे. ओ माय गॉड, चांगली फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग होते. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि थ्रो देखील चांगला आलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा वाढते 36च्या घरामध्ये. 36 धावा. दफलकावरती आपण पाहताय ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धावा झालेल्या आहे 36. इथे यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल. फटका बसलाय की काय, परंतु एक्झिक्यूट झालाय हे पाहावं लागेल. बॉलला याही वेळेला पाठवलाय. योगेश भगत गॅरोजच्या बॅट मधून धमाका. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. ठोकाडी सिंग. या स्क्रीन वरती पाहू शकाल बॉल कशा रीतीने कैद झालाय. कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अप्रतिम झालंय. बिट्टू गोंधळी यावेळेला पहा डाऊन द बॉल अलॉंग द ग्रास. कार्पेटच्या साह्याने मिड विकेटला जाईल. सिंगल मिळते. दुसऱ्यांचा प्रयत्न पाहू शकाल. वावा सुरू होती. घेऊ की नको, परंतु अखेरच्या क्षणाला धावांना थांबवलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 43 धावा. टीम
4 फिटनेस वाशीगाव 43 43 धावा. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 4 फिटनेस वाशीगाव टीमचं कौतुक करेल, कारण जी भागीदारी सुरू आहे त्या भागीदारीला चांगल्या रीतीने सजवलाय, चांगलं पार्टनरशिप. इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल झाला लॉंग ऑफला, प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग होते, प्रफुल्ल मोकळ आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथून झालंय, सिंगल मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 44 44. शेवटचा बॉल या ओव्हर मधला 44 धावा धावफलकावरती. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यस लागलाय टीमला, 4 फिटनेस टीमला पहिला धक्का, पहिला मासा जाळ्याला अडकलाय. योगेश इज अ गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद, ठोकाड इझिंग. तीन ओव्हरचा खेळ इथे संपले. अद्यापही एक विकेटचं नुकसान इथे झालंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 44 ला 1. टीम 4 फिटनेस वाशीगाव. चला कौतुक करेल टीम SSCC पारगाव, बरोबर 13 मिनिटं 5 सेकंदामध्ये 3 ओव्हर हाताळलेले आहेत. कौतुक करेल, चांगल्या वेळेवरती गोलंदाजी होते. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 44 44. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. शेवटचं षटक, हडामारीचं षटक, अखेरचं स्पेल, मेरवानीचं षटक आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 ला अतिश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती, अजून एक धुवाधार गोलंदाज. इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने याही खेळाडूने इम्प्रेस केलाय. रायगड तालुक्यातील एक भरपूर मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 अतिशला आपण पाहत आहे. अतिश म्हात्रे ओव्हर नंबर 4 मध्ये एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव बॉलिंग ट्रॅक वरती. इथे हाफ ट्रॅकर पहा, कटरचा वापर होतोय. क्या बात आहे, पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. चेंज ऑफ द पेस, कटरचा वापर, रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होते. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय, चांगला अँगल, गतीने बीट केलाय फलंदाज सचिनला. 44 ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. 44 धावफलकावरती आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर निघालाय टीम अतिश म्हात्रे. इथे पहा पुन्हा एकदा, परंतु यावेळेला दिशा भरकटलाय. व्हाईट बॉल, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. अवांतर रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या जोरावरती 45 45. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. धावा झालेल्या आहेत 45. कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा बॉलर निघाला अतिश म्हात्रे. इथे यावेळेला मोठा फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय. बॉलच्या खाली अतिश आहे, प्रयत्न चांगला होता. बॉल झालाय मिड ऑफला, नो मॅन लँड मध्ये. 2 धावा मिळताय. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 47 47. 47 धावा धावफलकावरती आपण पाहताय. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा 47 झालेले आहेत. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर आहे. 47 47 धावा. इथे डान्सिंग डाउन द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फेकून दिलाय. क्या बात आहे, बॉल लांब गेलाय, लांब लांब लांब. कावू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन रज्जकच्या बाट मधून धमाका आलाय. बॉल सीमा रेषा आर पार, बॉल फरार. येतोय षटकार. घंटागाती स्ट्रोक केलाय. सचिनला जास्त वेळ थांबणार नाही. कमबॅक केलाय. सचिन नावाचं वादळ सुरुवातीपासून अक्षरशः तुटून पडलाय. सुरुवातीपासून संघर्ष करतोय. नेक्स्ट मॅच त्रिमूर्ती 11 त्यांच्या विरोधामध्ये पाकिजा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
यावेळेला हुक केलाय बॉलच्या खाली फिल्डर टिट फॉर टॅट. क्या बात है, तू शेर तो मैं सवा शेर. सचिन को किया चलता. सचिन गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. सचिन नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलं होतं, त्या वादळाला माघारी परतवलाय. कमबॅक करावं लागेल, कौतुक करावं लागेल अतिशचं. चांगली गोलंदाजी, चांगला अँगल, षटकार खाल्ल्यानंतर जशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिलाय. अप्रतिम गोलंदाजी. सचिन परतीचा मिळालाय प्रवास. पुन्हा एकदा टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. 53 धावा 53. 53 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या डावामध्ये. अद्यापही 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. 53 धावा धावफलकावरती आपण पाहताय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक बॅटर, अजून एक कॅन्डिडेट, अजून एक चमचमता सितारा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला चेतन शिंदे याही खेळाडूने इम्प्रेस केलाय. बॅटिंगसाठी आलाय. 53 धावा. इथे आल्या आल्या हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसला. याही वेळेला बॉलच्या खाली फिल्डर. चुकी होणार नाही. अतिशला मिळते सफलता. चेतन इज अ गॉन गॉन गॉन. बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. ठोकाडी सिंग. त्याच्यानंतर कमबॅक केलाय. षटकार खाल्ल्यानंतर 2 विकेट आपल्या नावी केलाय. ऑन हॅट्रिक वरती अतिश म्हात्रे ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा हा बॉल. नवीन बॅटर अजय भोईर ऑन हॅट्रिक. अतिशला बाद आहे. दुधारी तलवार. फटका बसलाय. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, लगातो आबाद नाही तो बर्बाद. 2 धावा मिळते. इथे पहा थ्रो थोडासा खराब. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल भरपूर वेगाने कन्वर्ट होत आहेत. या तुषार जादव, तुम्हाला विनंती करते टॉस बॉक्स जो लिया. परवेश, अगर मेरा आवाज आपके कानों तक जा रहा है तो आइए हम टॉस की प्रक्रिया यहाँ पर पूरी करते. दीपक सर, तुम्हाला विनंती करतोय, आजच्या रात्रीतला शेवटचा टॉस आपल्याला करायचा आहे. सर 56 धाबा धावफलकावरती झालेले आहेत. 57 धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. आता 24 बॉल धाबा तुम्हाला करायचे आहेत. 57 काय होणार, काय बिघडणार, थोड्याच वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत भेटणार आहोत. तोपर्यंत टॉस साठी काय नाव सर, किरण भोईर सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. परवेश, या टॉस साठी या आता नेक्स्ट मॅच. खरं तर वॉर्ड क्रमांक 145च्या सर्वे मात्र संघ मात्र इथं अवतरले होते आणि आज या रजनीचा तिसरी रात्र आणि या तिसरी रात्रमध्ये शेवटचा सामना. खरं तर एका ठिकाणी चीता कॅम्प आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र दत्तनगर. म्हणजे एका ठिकाणी तुषार आणि दुसऱ्या ठिकाणी परवेश असं आपण म्हणूया. या मी दीपक सरांना विनंती करतोय, शेवटचा टॉस आपण करून घेऊया. आइए आइए. पाकिस्तान टीम के कैप्टन हाँ, 4 ओवर का मैच है, 1 ओवर मैंडेटरी पावर प्ले. कौन बोल रहा है? चला, पाकिस्तान हेड टेल. तुषार, टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? जास्त वेळ नाही घेणार आहे. फिल्डिंग. आणि खरं तर ही स्पर्धा आपण खेळतोय ज्यांच्यामुळे खरं तर दीपक सर आज दत्तनगरमध्ये पण त्यांचं चांगलं कार्य राहिलंय आणि सातत्याने राहणारच आहे. काय म्हणाल दीपक सरांबद्दल? दीपक सरांबद्दल बोलणं तेवढं कमी आहे, कारण जेव्हापासून त्यांनी ट्रॉम्बेचं काम हातामध्ये घेतलंय तर कुठलेही आपण त्यांच्याकडे फक्त एक शब्द टाकायचा आहे. शब्द टाकला तर पूर्ण नाही झालं असं मी माझ्या या 3-4 वर्षामध्ये तर बघितलेलं नाही आहे. तर कोणतीही आपण समस्या असेल, कुठेही काय
म्हणजे असं बोलतात ना आपण कुठलेही काम होत नाही ते महेश्वरी साहेबांनी जिथं हात ठेवलं ते काम पूर्णच करून टाकतात, असं त्यांचं कार्य आहे. आणि मी त्यांना शुभेच्छा देईल की आता जे इलेक्शन आहे तर आमच्या ते मनातले ते नगरसेवक आहेतच आणि या आपल्या एरियाचे सुद्धा नगरसेवक होतील आणि अशी मी दत्तगुरू महाराजांकडे प्रार्थना करतो. यस, तुषारनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साहेबांचा आपण विचार केलाय, कारण येणारा आमचा नगरसेवक नक्कीच नवीन एक चेहरा आम्हाला या ट्रॉमे चिताक्यामध्ये बघायला भेटणार आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, जिथं मात्र एक नवी मुंबईचा गोड आवाज. ओव्हर टू राहुल. तर थँक्यू सर. आपण पाहतोय किरण सरांना, आपण पाहतोय या गावाचा आवाज, या नगरीचा आवाज तुम्हा सर्वांच्या भेटीला अतिशय छान वाणीतून तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलंय. अप्रतिम वाणी ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. धन्यवाद किरण सर. जातो बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय शरद कोळी स्मृती चषक 2025 हे महासंग्राम तुम्हा सर्वांच्या भेटीला आपण पाहताय. सर्व मायबाप प्रेक्षक, आलेले सर्व क्रीडा रसिक, मी राहुल राठोड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा या ट्रॉम्बे नगरीच्या क्रीडांगणावरती. चला योगेश, तुम्हाला देखील अवघ्या 15 मिनिटांचा कालावधी 3 ओव्हर मध्ये असणार आहे, याची तुम्ही देखील दक्षता घ्या. टीम फोर फिटनेस वाशीगाव, योगेश गॅरो, नितीन सुतार, प्रशांत म्हात्रे अँड कंपनी. चला 3 ओव्हर मध्ये 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला देखील असणार आहे. पहिला बॉल जसा पडेल टाइमर सुरू राहणार. चला बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा पंचांचा ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये 57 धावांचं डोंगर. ओव्हर नंबर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं. योगेश सलामीची जोडी कुणाल तारेकर आणि त्याच्याबरोबर प्रफुल्ल मोकल. कुणाल तारेकर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक सितारा. इथे पहा पहिलाच बॉल यशांच्या अगदी मधोमध सापडलाय. पाहू शकाल पंचांचं बोट आकाशावरती, मोठा मासा जाळ्याला अडकलाय. कुणाल गॉन गॉन गॉन. ठोकाडी से विकेटची अपेक्षा होती. आपल्या टीमला थोडासा नाराज केलाय. कुणाल तारेकर, मोठा मासा, एक संपूर्ण अखंड महाराष्ट्र ज्याने गाजवलंय, ज्याने कल्याण, डोंबिवली, रायगड, भिवंडी अनेक स्पर्धा ज्याने गाजवले, त्या खेळाडूचं विकेट तिथे मिळाली जाते. कुणाल तारेकर गोल्डन डकचा शिकार ठरलाय. शून्यावरती परतलाय. शून्याचा चष्मा घालून आपल्या तंबूच्या आश्रयाला परतलाय. कुणालच्या खेळीचा खेळ खलास झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन बॅटर, नवीन पार्सल. कुणालची जागा भरून काढण्यासाठी प्रवीण मोकल हा खेळाडू आलाय. प्रवीण वरती जबाबदारी राहणार आहे. प्रवीणच्या खांद्यावरती भरपूर मोठी जबाबदारी असेल. आल्या आल्या हो केलाय. चुकीला माफी नाही. फुल टॉस, फुल टोल. बॉल नो बॉल. सोने पे सुहागा. लँड झालं स्टँड मध्ये. ठोकाडी जाईल. बॉल सोने पे सुहागा. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. सोने पे सुहागा. इथे कमबॅक करावं लागेल. पुन्हा आक्रमण करेल टीम SSCC पारगाव. आपण पाहताय दोन्ही बंधूंची जोडी. एका बाजूला प्रवीण मोकल, प्रफुल्ल मोकल, हे दोन्ही बंधूंची जोडी आपण पाहताय. फ्री हिटचा बॉल भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते, अगदी वेगाने निघालाय किरण सर. किरण सर तू शेर तो मैं सव्वा शेर. क्या बात आहे. बिग बॅटल, मोठी झुंज, कडवी झुंज. तू हिरो तो मी तुझ्यापेक्षा मोठा हिरो, हे दाखवलाय. कमबॅक केलाय. योगेशने देखील प्रत्युत्तर दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोडून काढला. 1-13 तो 1 मेरा. क्या बात है.
ओ माय गॉड, काय कॉन्टेस्ट आहे सर, काय बॅटल रंगलाय, अप्रतिम. ठोकाडी सिंग धन्यवाद डीजे. ही सर लढाई आपण पाहत होतो. क्या बात आहे, मी देखील तुझ्यापेक्षा कमी नाही. क्या बात आहे, ओ माय गॉड, कमबॅक केलाय. ओ माय गॉड, मी देखील हार मानणार नाही. प्रवीण मोकळ, क्या बात आहे, अक्षरशः तुटून पडलाय. गंडागाती स्ट्रोक. बॉलर पुन्हा तयार. इथे पहा, याही वेळेला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ओ माय गॉड, लॉंग ऑनला क्लिअर केलाय, फेकून दिलाय. सलग 3 षटकार. येतोय षटकार. ठोकाडी सिंग किरण सर, जशा प्रकारे फलंदाज कुणाल तारेकर परतल्यानंतर संघ कमबॅक करेल का? क्रिकेट असा खेळ आहे ना माझ्या मित्रा. किरण सर, क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हसवणारा, रडवणारा, जिंकवणारा, हरवणारा, सगळ्या काही गोष्टी क्रिकेट शिकवतो माझ्या मित्रा. कमबॅक केलाय, अप्रतिम स्ट्रोक आहे. किरण, आपण पाहू शकाल कुणाल तारेकर परतल्यानंतर प्रफुल्ल जिम्मेदारी घेतली. इथे याही वेळेला डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर फील्ड करेल, फेकेल. सिंगल. सिंगलच्या बरोबर ओव्हरची होत. चला, रन घेतले ना. यस, माफ करा. पहा, पायाला अडथळा निर्माण झालाय. कमबॅक करतोय, संघर्ष करतोय, इंजरी पासून धडपड करतोय. किरण सर, क्रिकेट वरती म्हणावं किती. थोडं मला इंजरी झाली तरी देखील मला माझ्या गावासाठी लढायचंय. मला माझ्या टीमच्या नावासाठी झगडायचंय. हे प्रात्यक्षिक आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहता. यस, ओव्हरचा खेळ संपलाय. 1 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल आहे, माफ करा, अखेरचा बॉल. 19 धावा. शेवटचा बॉल. 19 धावा. आपण प्रवीणला पाहताय. 19 धावा. इथे याही वेळेला उडवलाय. ओ माय गॉड, लांब गेलाय. लांब लांब लांब, भरपूर लांब, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. ठोकाडी सिंग. ए 25 धावा. प्रवीण मोकळ, मला वाटतोय इंडियन आर्मी देखील आहे तो. प्रवीण मोकळला चांगलं माहिती असेल, त्याला तर खूप चांगला अनुभव असेल. संघर्ष कसं करायला हवं, माणूस सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं झगडावं, या खेळाडूला चांगलं माहिती असेल. प्रवीण मोकळला आपण पाहताय. देशाच्या सुरक्षतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता सीमेवरती आजही त्याला आपण पाहत असतो. सलाम आहे प्रवीण तुला माझा देखील. तर बॅक टू क्रिकेट, आपण याचा देखील उल्लेख थोड्या वेळानंतर करणार आहोत. प्रवीणची चर्चा देखील आपण करणारच आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. धावा झालेला आहे 25. 25 धावा, 57 धावांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय. आता 18 बॉल, इक्वेशन आहे 32. 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 32. काय होणार, काय बिघडणार? फुल हाय व्होल्टेज मुकाबला. 18 बॉल मध्ये 32. काय होणार? एका बाजूला प्रवीण अक्षरशः बरसलाय. दोन्ही बंधूंची जोडी आता फलंदाजी करेल प्रफुल्ल मोकळ. प्रफुल्ल मोकळला पाहताय. 18 मध्ये 32. बॉलिंग ट्रॅक वरती विजय खडसे. सेकंड ओव्हर मध्ये आला. इथे पहा, अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल पकडेल, फेकेल. चांगली फिल्डिंग होते. स्वप्नील तिथे होता. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढती होती. 33. 33 धावा. 26 माफ करा, 26. 26 धावा. 26 धावा. धाव फलकावरती आपण पाहताय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 18 मध्ये 32 करायच्या होत्या, आता 17 मध्ये 31 करायच्या. इक्वेशन आपण पाहू शकाल क्षणाक्षणाला बदलेल. इथे पहा, लेग विफोरची अपील पंचांकडे स्ट्रॉंग होती. पहा, पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. अपीलला अगदी खालीच केले. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 1 ने पुन्हा वाढताना दिसते. 27 च्या घरामध्ये 27. 27 धावा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस.
प्रवीण मोकळ आज वाढदिवस देखील त्याचा आहे. प्रवीण दादा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. आई तुळजाभवानी आई एकवीर आई तुला उदंड आयुष्य देऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आज त्याचा वाढदिवस देखील आहे परंतु बरसलाय प्रवीण नावाचा वादा तुटून पडलाय. इथे पहा बिगिन करण्याचा प्रयत्न इथे मी ते सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा वाढते. 28 धावा धावफलकावरती. आज प्रवीणचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा भरभरून आभाळभर तुम्हाला शुभेच्छा. अब्जियो हजारो साल दिन हो 50,000. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे पहा चांगला बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. पंचांकडे अपील होती. यस पंच आमच्यापर्यंत बोलतायत की हा लेग बाय आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमच्या खात्यात रन ऍड होताना एक ने पुढे जाते. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहताय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. सिंगल मीटिंग. इथे पुन्हा एकदा भन्नाट वेग धारण केलाय. रन मिळणार नाही. पहा 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. धावा झालेल्या आहे धावफलकावरती 30 धावा. आता 12 मध्ये करायचे आहे तुम्हाला 27. चला धावा झालेल्या आहेत 30 धावा. आता 12 मध्ये करायचे आहेत 27. तुम्हाला जिंकण्यासाठी 12 बॉल 27 धावांचं इक्वेशन आपण पाहतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. यंग बारा मध्ये करायचे आहे तुम्हाला 27. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. एकतीस जावा 11 मध्ये करायचे आहे 26. इथे बॉलला भरपूर लांब उडवलाय. 6 धावे. टीमची धावसंख्या पुन्हा वाढताना दिसते. 37 धावा. आता 10 बॉल जिंकण्यासाठी 20 तुम्हाला करायच्या आहेत. इथे यावेळेला स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय बॅकफुट पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. येतोय चौकार.
इथे चांगला बॉल आहे. आता 8 बॉल, यस बाईचा इशारा आलाय. 8 बॉल मध्ये तुम्हाला 15 करायच्या आहेत. धावा झालेल्या आहेत 42. 8 बॉल 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना थोडा क्रुशियल मुवमेंट वरती थांबलाय. 8 बॉल जिंकण्यासाठी 15 तुम्हाला करायच्या आहेत. इथे पहा वाईड वर्कर टाकण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर फील्ड करेल. चांगली फिल्डिंग होती. 2 धावा मिळताना दिसतील. शेवटचा बॉल 44. 7 बॉल तुम्हाला 13 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका बसलाय बॉलच्या खाली. अजय आणि चुकी. इथे पहा. चला थोडासा लागलाय का पहा. चला पंच प्लीज थोडा पाणी न्या. चला पारगाव टीम आपला 12th मॅन ग्रुप आहे. पाणी घेऊन जा. चला 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झालेल्या आहेत 46. 6 बॉल 11 धाबांची आवश्यकता आहे. चला 6 बॉल मध्ये 11 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. चला टीम 4 फिटनेस वाशीगाव आपण जरा घाई करा. 6 बॉल 11 धाबांची आवश्यकता. तुमच्याकडे पण टुर्नामेंट जास्त होत असेल. चालू आहे ती जासेला चालू होती तुमला शिवाजीनगरला चालू आहे. चला झालंय तर कुणाल बरोबर आहे. व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्ही देखील सध्या जुडलेलो आहोत. तेरा 13.23 मिनिटांमध्ये 3 ओव्हरचा स्पेल त्याने हाताळलेल्या आहेत. चला 6 मध्ये 11 तुम्हाला करायचे आहेत जिंकण्यासाठी. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. चला टीम 4 फिटनेस वाशीगाव स्पीडअप करायचंय विनंती करतोय. 6 बॉल 11 धाबा तुम्हाला वाचवायच्या आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नितीन सुतार. इथे पहा बीट केलाय. आता 5 बॉल 11 तुम्हाला करायच्या आहेत जिंकण्यासाठी. 11 धाबा 5 बॉलचा खेळ शिल्लक. कोण जिंकणार. एका बाजूला आपण पाहताय बड्डे बॉय प्रवीण मोकळे या खेळाडूला. खूप चांगली बॅटिंग सध्या तो करतोय.
आता 4 बॉल 9 तुम्हाला करायचे आहे. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. 48. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता. शॉर्ट रन पहा, 1 मिनिट पंच आम्ही शॉर्ट रन देखील तपासून घेतोय. चला 2 धाबा कंप्लीट आहेत. बॅट टेकलेली आहे त्यामुळे 2 धाबा अगदी सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये त्या सुरक्षित आहेत. 2 धाबांच्या मदतीने वाढते. 48. 4 बॉल 9 धाबा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये. सिंगल मिते सिंगल मरती समाधान मानावं लागेल. आता 3 बॉल 8 धाबा तुम्हाला करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच. ज्या टीमने टॉस जिंकला लगेच आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. जशी मॅच संपेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पंच परमेश्वर थोडं स्पीड अप करा प्लीज, विनंती करतोय. इथे पहा अखेरच्या क्षणाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिलाय. क्या बात आहे. प्रफुल्ल मोखळच्या भाट मधून धमाका आलाय. लांब गेलाय, भरपूर लांब गेलाय. बॉल वावराच्या बाहेर गेलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. आता 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी चेस करो या मरो, धाबा काढाव्याच लागतील. 2 बॉल 2 धाबा तुम्हाला या धाबा काढाव्याच लागणार आहेत. त्यामुळे कंपल्सरी काढाव्याच लागतील. प्रफुल्ल मोकळ अँड प्रवीण मोकळ या दोन्ही बॅटरला आपण पाहताय. टीम SSCC पारगाव. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमनं SSCS पारगाव, श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमला आपण पाहताय. 2 बॉल जिंकण्यासाठी 2 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. दोन्ही बंधूंची जोडी. एका बाजूला प्रवीण मोकळ तर त्यांच्या विरोधामध्ये प्रफुल्ल मोकळ. दोन्ही बॅटर दोन्ही बंधू अवघ्या आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन संघर्षाची पराकाष्ठा हे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही बंधूंची जोडी. चला 2 बॉल धाबा करायचे आहे. 2 काय होणार काय घडणार. हाय व्होल्टेज मुकाबला, चुरशीचा हा सामना. दोन बॉल 2 धाबा तुम्हाला करायच्या आहेत. इथे फटका फसलाय बॉलच्या खाली. सचिन चुकी करणार नाही. अखेरच्या क्षणी जावं लागेल
फलंदाज बाद होणार. प्रफुल्ल मोकळला जावं लागेल. परतीचा इशारा. प्रफुल्ल गॉन गॉन. फलंदाज बाद. 1 बॉल 2 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. आपल्याला परवानगी नसल्या कारणामुळे संपूर्ण मॅचचं धावतं समालोचन तुम्हाला फार कमी प्रमाणामध्ये असतंय. परंतु सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळावून जाऊ द्या मित्रांनो. जोरदार टाळावून जाऊ द्या. 1 बॉल 2 धावा तुम्हाला करायच्या आहेत. अतिश म्हात्रे आलाय. एक इनफॉर्म ऑलराऊंडर ज्याची ख्याती आहे, ज्या खेळाडूने इम्प्रेस केलाय. अतिश म्हात्रे 1 बॉल 2 धावा काढण्यासाठी. कोण होणार या मॅचचा विजेता हेही आपण पाहणार आहोत. कोण होणार या मॅच मधून पुढील फेरी कुठला संघ दाखल होणार या देखील आपण पाहणार आहोत. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. इक्वेशन सामना झालाय. हाय व्होल्टेज मुकाबला. कोण होणार, कोण जिंकणार. कंपल्सरी चेस. अतिश म्हात्रे धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. 1 बॉल 2 धावा. प्रफुल्ल परतल्यानंतर संघ आता थोडा पुन्हा अडचणीमध्ये दाखल झालाय. मजल मारलाय. 3 बॉल 8 करायच्या होत्या. षटका ठोकल्यानंतर टीम पारगाव संघ SSC पारगाव त्या टीमने वर्चस्व गाजवलं. विकेट्स मिळाल्यानंतर टीम फिटनेस फोर फिटनेस वाशीगाव या टीमने वर्चस्व गाजवलाय. अखेरच्या क्षणी कोण वर्चस्व निर्माण करेल. शेवटच्या क्षणी कुणाच्या खात्यामध्ये जाणार ही रन, कुणाच्या खात्यामध्ये जाणार ही विकेट्स हे देखील आपण पाहणार आहोत. 1 बॉल 2 धावांची गरज. बॉलर निघालाय नितीन सुतार. 1 बॉल 2 धावा. नवीन बॅटर, इनफॉर्म बॅटर, एक ऑलराऊंडरची ओळख असणारा खेळाडू अतिश म्हात्रे बॅटिंग साठी आलाय. 1 बॉल 2 धावा. काय होणार, काय घडणार. फुल हाय व्होल्टेज मुकाबला. दिलो की धडकने बजाने वाला. चला, 2 व्हीलरची लाईट्स ऑन आहे. 2 व्हीलर हेडलाईट ऑन आहे प्लीज. चला, बाईक करणारा दादा, बाईक चालवणारा दादा, माझा आवाज पोहोचत असेल तर प्लीज. शेवटचं क्षण आपण पाहताय. अखेरचं क्षणचित्र. कोण होणार या मॅचचा विजेता. 1 बॉल 2 धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये. बॉलर पुन्हा निघालाय. हे देखील पाहणार आहोत. सामना चुरशीचा फुल पैसा वसूल मुकाबला. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेले आहेत. जे प्रेक्षक उभे राहिले होते ते थोडासा पुन्हा उभं राहून बसले. 1 बॉल 2 धावांची गरज. कोण होणार. इथे पहा खूप चांगला बॉल. सबमरीन डिलीव्हरी.